एकाच दिवसाचं गोरं कुणीतरी रस्त्यावर आणून सोडलं व संत्याने बिचाऱ्याने घरी नेऊन दुसऱ्या दिवशी आश्रमात नेऊन सोडलं. तार मग चला पोरो 7 वाजता ना संत्याचा फोन आला म्हणे वाघा कुठे म्हणलं वाघा भाई काम होते अजून म्हणे लवकर ये आपल्याला जायचंय गोरा आणायला कुणीतरी सोडून दिलाय म्हणे रस्त्यात. म्हणलं बर काय नाही या रोडचे हा इकडे कवट्याकडे मधला रोड नाही का जात त्या रोडला आणि इकडे सोडेली वाटतं. आता आम्ही चाललोय भाऊ आणायला ती भाऊ बिचारा आहे का नाही जिवंत आहे का नाही. काय रेस्क्यू करायला रेस्क्यूची स्पेलिंग येते का भाऊ मी तुम्हाला काही खोटं नव्हतं बोलत खरंच आम्ही सापडायला जेईल हाय बसले बाय एवढे एवढेच राव थांबाय मी पाहतो उतरून जाऊ बाबू उतारल्यावर पाहत होतो भाई मोकार काटवान तिडं आणि वाघ बिग नक्की येत असणार तिडं कारण की हिला कसं तेवढं सुनाट आहे ना. आणि डायरेक्ट जेव्हा जवळ गेलो ना भाई त्या वासराचा थरकाप होत होता म्हणजे एक दिवस सुद्धा नीट दूध पाजेल होतं का नाही काय. आता दुसरं पण कोणी असू द्या सोडणाऱ्यांना फक्त एकच सांग नाही का थोडाफार लॉस होतो दूध बीत पित ते पण आता काय करणार आहे आलंय नशिबाने तर बिचाऱ्याला थोडंफार जगू द्या. आता हीच जर कारवड असती ना लय गुलुगुलू सांभाळले असते लय लाडबीड असतं जीव बिव लावला असते याला पण आता काय नशिबाने ते बिचारा आलंय टोण्या जन्माला. चला आता याच्यात चांगले पण आहे काही वाईट पण आहे बिचारा सांगते त्याच्या खर्चातून आलंय घेऊन घ्यायला आता त्याला लॉसच आहे काही काय ना मोठी गाडी घेऊन येईल वरून काही 1-2 दिवस सांभाळणार आहे त्याला दूध पाजणार आहे. दादा तसं लय वांगाळ पोर आहे बरं का पण मनाने बिचारा चांगला आणि शेवटी बाबा होते आम्ही आता चालवलंय घरी. आता संत्या बिचारा घरी नेऊन दूध पाचीन काय दिवस त्याला बिचारा जाऊ दे चांगला माणूस आहे संतू बरं का. भाऊ सुखाचा राय लवकर लग्न भाऊ रे तो आला पण रे भाऊ सुखाचा राय लग्न भाऊ त्या लवकर तुमचे हा तर आता संतू काढणार त्याला बाय संतूच्या बाई दोन ही कुत्री पण अशीच भेटली देख संत्याला तिचे पिल्लू बिल्लू संत्याने जतन केलं. मग आल्या पहिल्या गाया धुवून घेतल्या गाया धुवून झाल्यानंतर पहिले बादलीभर दूध बाजूला घेतलं लगेच बाटली बिटली भरून संत्या म्हणे भाई आता क्वालिटीमध्ये दूध पाजून टाकत याला. मग बिचाऱ्या ऑपरेटरने पाजलं संत्याच्या काही पण ते काय नीट प्याने मग संत्या म्हणे भाऊ स्वतः पाजणारे म्हणलं भाऊ पाजून टाका मग काय. यांशो सगळा कार्यक्रम पाहत होता कडाला उभा राहून एकच विचार करीत होता आयला मामा आम्हाला भारी बा